हॅलो 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 हॅलो
हेलो 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 बरं आवाज पोहोचतोय का सर्वांपर्यंत? इकडून आवाज येत नाही. आवाज पोहोचतोय ना? टोरेवाल्याला हुकूम आहे काय? मग करायची सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे थांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मनमोराचे जादू भरे शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे हसले रे क्षण माझे हसले रे. आणि म्हणायचं आहे काय? नाव तुझं माझं रसिका माय बापले कवानी व्यक्त होतो मिरणाला क्षणाला आज मनापासूनी शब्द हृदयातून मनातून अवतरले प्रेमाने या रसिकाच्या प्रेमाने फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले रे. सुस्वागतम स्वागतम. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊ आणि या रंगदेवतेला या नटेश्वराला अभिवादन करू. आमचं ग्रामदैवत श्री वाघाई आई या अरवली गावचं ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि देव सोमेश्वर तसेच आपलं श्रद्धास्था श्री जय वाघोबा देव यांच्या चरणी दंडवत होऊ. तसेच महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज येथे उपस्थित शाहीर मंडळी त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे रायगडची आन बाण शान शाहीर रामचंद्र खानेकर माऊली तसेच कलकीची शान शाहीर विजयजी कुवळेकर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून माझे गुरुवर्य कोकण भूषण पुरस्कृत सन्मानित कैलासवासी गंगारामजी धोतार यांच्या पावन पवित्र चरणी नमस्कार. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर प्रकाश पांगळे माऊली यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आजचे आयोजक मंडळी सुधाकर भोवड यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. आज येथे बरीचशी नामवंत शाहीर मंडळी उपस्थित आहेत. विनोदजी फटकरे तसेच शाहीर संजय भुवड, या आरवलीचे ढोलकीपट्टू सुनील दादा भुवड हे सुद्धा या गर्दीत उपस्थित आहेत. तसेच माझे ढोलकीपट्टू यदवीर दादा चौगुले, बेंजो वादक राज मोहिते, ऑर्गनला मला साथ देतो तो ऋतिक बुदर, पॅडला किरण दादा, माझे झांज वादक नरेश दादा, शैली वादक संतोष दादा आणि साऊंडवाले आमचे सर्वांचे लाडके किंजळकर दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. तुझा हक मारता मला तुझी साथ पाहिजे आणि माझ्या प्रत्येक गाण्याला अरे मला तुझी दात पाहिजे. आणि टाळ्या आणि शिट्ट्यांचा टाळ्या आणि शिट्ट्यांचा निनाद पाहिजे आणि असा तुझा मला आशीर्वाद पाहिजे. आणि म्हणून मला स्तवनातून काय म्हणायचे, जपतो वसामी रसिक सेवेसाठी, अहो जपतो वसामी रसिक सेवेसाठी, रणांगणी स्मरितो तुला जग जेठी, रणांगणी स्मरितो तुला जग जेठी. जग
मरितो तुला जग चिठी कविवर वासिवाणी घराणे माझे गणो रामकृष्ण वस्तात साजे गंगा रामचंद्रकांत योगेश गुरुवर्य माझे रोशन केले यांनी कासे गावाचे अखंड हरिदासोळीचा वाघोबा तू रे वाले मंडळी स्तवन आपल्या चरणी सादर केल्यानंतर मी कलगीधर परंपरेप्रमाणे आज जो गण सादर करणार आहे तो आजपर्यंत शक्तिवाले शाहिरांनी सारीपाटाच्या खूप साऱ्या गमजा मारून झाल्यानंतर मी शाहीर प्रकाश पालणी बुवा चांगले अभ्यासू आहेत कवित्व अतिशय सुंदर आहे आणि सोबत आज पटकरी माऊली आहेत माझ्याकडून या परम मित्रांना शाहिरी मानाचा मुद्रा आणि आज गण सादर होत असताना शाहीर लक्ष ठेवायचंय मी वारंवार सांगतो की माझे गण हे भेदिक असतात आणि तुमच्या प्रकृतीतून निर्माण होणारे 6-12 सोंडी वा तुम्ही जर गजासूर आणि अन्य नावं घेऊन सांगाल दुसरी गोष्ट 12 महिने घेऊन सांगाल तर पटणार नाही तुमच्या प्रकृतीतून ज्या 12 सोंडी निर्माण झाल्या हे पार्वती तू आज माझी पार्वती आहेस पालणे बुवा आज तुम्ही माझे पार्वती आहात त्यामुळे पार्वती तू या 12 सोंडी या रणांगणात सांगायच्या आहेत त्याच्यानंतर गण कुठली बारी करा दुसरी बारी ती करायची आहे गणाला सुरुवात करतोय लक्ष असू द्या आनंदले चंद्र सूर्य आणि तारे ते वरती ताही दिशा देवा तुझ्या नावाचा की ताही दिशा देवा तुझ्या नावाचा जय घोष करती आणि तुझे भोळे भावळे भक्तजन तुझे नाव हृदया स्मरती आणि म्हणायचं आहे का सारीपाटाच्या कमजा मारून
प्रश्न विचारते किती तू ग प्रश्न विचारते किती केचे पार्वती बार सोनेचा गणपती तू केचे पार्वती बार सोनेचा गणपती
मंडळी, इथपर्यंत जर कार्यक्रम आवडला असेल तर जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. गवळण 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 तळेला वळण पद्धतशीर घेणार आहे. तत्पूर्वी मला काही रसिकांमधून आणि या दर्दी रसिकांमधून काही पारितोषिक आले आहेत. आमचे परममित्र सुयश चव्हाण माऊली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एसएस कंपनी सुयश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच कैलासवासी रविराज उर्फ बजा भुवड स्मरणार्थ आईकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ओंकार साऊंड सर्व्हिस आरवली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सुरेशजी कांगणे माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच विद्या विजय भुवड यांच्याकडून 101 रुपया. मंदार कवळकर जेसीबी वाले ब्रुंबाड बुवांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदर्श महिला मंडळ पिंपळवाडी यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्रेया कुळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच संदेश भुवड यांच्याकडून 100 रुपये. शुभम भुवड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी बक्षीसदात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि गवळणीकडे वळतो. वा तसेच संतोष तानाजी घाणेकर कासे भवानी चौक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी जय वाघोबा नृत्य कला पथक कासे पिंपळवाडी आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. बुवानी गवळण सादर करत असताना मला त्या गवळणीतून एक असा प्रश्न निर्माण केला की ही जी पावा आहे ती कोणी वाजवली. तर बुवा दधीचे ऋषीच्या हड्डीपासून बनवलेली बासरी शिवाने म्हणजे शंकराने श्रीकृष्णाला दिली आणि त्यात सूर सरस्वतीने भरले. तसेच दुसरा एक संदर्भ असा मिळतो, गोकुळच्या मुरली विकणाऱ्याने श्रीकृष्णाला दिली आणि ती मुरली पहिल्यांदा मुरलीवाल्याने वाजवली असा एक संदर्भ सापडतो. परंतु तुम्ही ज्या कडीनं गायली गवळण त्या कडीचं मी प्रत्युत्तर कशा पद्धतीत देतोय लक्ष असू द्या. भातुकलीच्या खेळामधली राजानी कऱ्हाणी आणि म्हणायचं आहे काय, करू नको फडफड फुकाची धडपड राधी तुके विळवाणी. करू नको फडफड फुकाची धडपड राधी तुके विळवाणी. सरस्वतीने सूर भरतो वाजवली मी धुनी. सरस्वतीने सूर भरतो वाजवली मी धुनी. करू नको फडफड फुकाची धडपड राधी तुके विळवाणी. करू नको फडफड फुकाची धडपड राधी तुके विळवाणी. तसेच रसिकांचा आग्रह असतो, बुवाने गवळण गायली रसिकांचा आग्रह असतो, त्याचं सुद्धा प्रत्युत्तर कशा पद्धतीत देतोय पाहणे बुवा लक्ष असू द्या. माझं घालून झालं आता तुझं बाकी राहिलं. माझं घालून झालं आता तुझं बाकी राहिलं. राधे तू आता असला जायचं ना, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय. काय लावायचं आहे? जीवाला जीव. माझं घालून झालं आता तुझं बाकी राहिलं.
राधे तू आता असला जायचं नाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय. खालून झालं आता तू बाकी राहिलं, खालून झालं आता तू बाकी राहिलं, राधे तू आता चला जायचं नाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं हाय, वृंदावनी जाऊन आता लावायचं वा. आता मी माझ्या गवळणीकडे वळतोय. गवळण अशी आहे, पुतणा हा विषय सर्वश्रुत आहे, परंतु पुतणा मांडताना व पाजणे मी नावासहित गवळण लिहिली हा माझा हातखंड आहे. वा, तुम्हाला त्या कशा गवळणीमध्ये घेतलंय ते बघा. आध्यात्मिक पद्धतीनं आणि भेदिक पद्धतीने कशा पद्धतीत तुमच्या समोर गवळण मांडतोय. वा, लक्ष असू द्या. मी सदैव म्हणतो माझ्या बरोबर जास्त टिवल्या बावल्या करायच्या नाहीत, आणि जर माझ्या समोर जर टिवल्या बावल्या केल्या तर अकलेच्या पावल्या अशा टॉस सारख्या उडवतो. तुम्ही बघत बसणार छापा होतोय की काटा होतोय, पण खाली पडणारच नाही. पावली गायब. आज तुमची पावली तर गायब करून टाकेली, लक्षात ठेवा. निशांत शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच नारायण भोवड गावकर यांच्याकडून 100 रुपये, संदीप गणपत भोवड आरोली यांच्याकडून 101 रुपये गवळणीसाठी आधीच बक्षीस आले. तसेच सक्षम भोवड 100 रुपये बुवांसाठी आलेले आहेत. तरी जय वाघोबा नृत्य कला पथक कासे पिंपलवाडी आपले आभारी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच SS कंपनी डोंबिवली सुयश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. मुलांसाठी गायक मित्रासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी माऊली धन्यवाद. गवळणीकडे वळतोय. पाजणे बुवा लक्ष असू द्या. फटकरे बुवा फटके जोरात द्यायचे. अगराधा नको लागू तू या हरीच्या नादा, बाजारी जाण्याचा तुझा करी मी वांदा. तू आहेस भोळी, अग तू आहेस भोळी, समजू नको मला साधा सुदा. अग श्रीकृष्ण म्हणतात मला, मी आहे या गोकुळाचा दादा. आणि म्हणायचं आहे काय, साधून संधी चोळी मधुनी, पाजण्यातून स्तन काढलं. अग साधून संधी चोळी मधुनी, पाजण्यातून स्तन काढलं. इच्छा मनाची पूर्ण कराया, इच्छा मनाची पूर्ण कराया. सांग कुणी तुला धाडलं हो. वा, गवळण समजावतो. पूर्वजन्मीची रत्नमाला आणि उपेंद्र म्हणजे वामनासारखा दिसणारा उपेंद्र याच्यावरती भाळली, आणि त्या जन्मी ती रत्नमाला बळीराजाची मुलगी रत्नमाला काय म्हणते की असा जर गोंडस बाळ माझ्या पोटी असता तर मी त्याला दूध पाजलं असतं. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुतना, ज्यावेळी ही पुतना या श्रीकृष्णाला कपट कारस्थान करून गोकुळात आली त्यावेळीची ही कथा आहे. बुवा लक्ष असू द्या.
Hey!
हॅलो हॅलो हॅलो. ज्याने या कलगीतुऱ्याला नवरीप्रमाणे रटवलं, मी सदैव म्हणतो की आमच्याबरोबर एखादा कार्यक्रम करावा, अशी प्रत्येक शाहिराची इच्छा निर्माण व्हावी, असे आमचे लाडके शाहीर या संगमेश्वर तालुक्याची आन बाण शान रंगबाजीचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख असे विजयजी कोळेकर माऊली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. एकदा पुन्हा एकदा रंगमंचावर यावं ही इच्छा आहे. तसेच SS कंपनी डोंबिवली सुयश चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच कैलासवासी अर्जुन लक्ष्मण कातकर यांच्या स्मरणार्थ दिनेश अर्जुन कातकर आमचे नृत्य संचालक, आणि मी आवर्जून सांगेन ज्यांच्यामुळे मी या रणांगणात उभा आहे, योगेश कातकर, ते आमचे दादा दिनेश कातकर यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. तसेच दर्श देवेंद्र कातकर आमचा नातू यांच्याकडून 555 रुपये असं भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. तरी जय वाघोबा नृत्य कला पथक कासे पिंपळवाडी आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि शाहिराने आम्हाला जो प्रश्न दिलाय तो आमच्याकडे पहिल्यांदाच आलेला आहे आणि आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. माझा प्रश्न असा आहे, माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते? तर तुम्ही बरेच खूप अशा बाजू सोडवलेल्या आहेत, तरी माझ्या वाचनातून गेलेलं उत्तर मी तुमच्या चरणाशी ठेवतोय. सृजनशीलता म्हणजे माणसातील सद्बुद्धी, निर्मळता, सत्याला धरून राहण्याची क्षमता, निर्मशील विचार ती पूर्णपणे नष्ट होते, पण काही परिस्थितीमध्ये मंदावते किंवा हरवते. स्वार्थ, लोभ, राग, मत्सर, अहंकार वाढल्यावर त्याची कारण आहेत. अज्ञान, मोह, चुकीचे संग माणसाला सत्यापासून दूर नेतात. जेव्हा माणूस धर्मनीती, समाजहित विसरतो त्यावेळी आणि वासनानं मध्ये गुंतून सद्विचारांना दडपतो, तेव्हा सृजनशीलता लुप्त होते, म्हणजेच नष्ट होते. असं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, ते तुम्ही मान्य करून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कलगीतुराच्या नियमानुसार आमचा सुद्धा विषय लिखित स्वरूपात शाहिरांकडे दिलेला आहे. तो विषय असा आहे की भगवंताचे आनंददायी उच्चारण असणारे टपाल किती अक्षरांनी पूर्ण झाले आणि ते कोणी कोणास दिले, हा विषय आम्ही सतत देत आहोत. कोळेकर माऊलींसमोर सुद्धा आम्ही हा विषय दिलेला होता. तो आज विषय पुन्हा मी देतोय. आमची ख्याती आहे की ज्यावेळी तुम्ही प्रश्न फोडाल त्यावेळी आम्ही या रणांगणात येऊन तुमच्या बारीमध्ये तुमचा सत्कार करू. ही आमची परंपरा आहे आणि ते आम्ही अबाधत ठेवू. दुसरी गोष्ट अशी आहे की शास्त्राला खोटं ठरवणं हे गंगाराम बुवाच्या रक्तात नव्हतं, तर योगेश कातकरच्या निश्चित रक्तात नाही, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे थातूर मातूर जर उत्तर दिलेत तर मी असू दे. बुवानी पद गायलंय, अरे तुझ्या तोंडाला पान पुसत, तुझ्या तोंडाला पान पुसत, अरे तू काय देणार ठसन बुवा तुझ्या ठेंग्यात मीर घुसन. अरे तू काय देणार ठसन बुवा तुझ्या ठेंग्यात मीर घुसन. जशाच तसं आम्हाला पण बोलता येतं, पण चांगल्या बोले असं आहे. आम्ही सरळ गेलात तर सरळ, वाकडा नेम काढलं तर कुठून कुठून उकीर काढील ना, लक्षात येणार नाही तुमच्या. म्हणून सांगतोय, सन्मान घेऊन जा. तुम्ही चांगल्या गाण्याचे शाहिरात, चांगलं कवित्व आहे. गुरु गणपती घराणं हे आदरत आहे. आज मधु माऊली, आज आमचे गुरुबंधू इथे नाही आहेत आणि परतुरीचे संदेश दुदम माऊली इथे यांचा सणसण असतोय. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या प्रश्नपदाकडे वळतो. आतापर्यंत मी माझ्या शिवाला मोठा करून झालेलो आहे.
बाय माय तू तुझ्या मायला तुझ्या शक्तीला मोठं करायला या रणांगणात ये असं मी तुम्हाला आव्हान करतोय आणि पुन्हा एकदा शास्त्राचं पद गातोय प्रश्नपद गातोय बुवा लक्ष असू द्या. आज लावीन पाय मी धरायला तुम्हा पाय मी धरायला आज लावीन पाय मी धरायला तुला पाय मी धरायला आता मायला पांगणे बुवा तुमच्या मायला या बोरणी श्रेष्ठ करायला आता मायला पांगणे बुवा तुमच्या मायला या बोरणी श्रेष्ठ करायला
मंडळी, आज या कलगीतुऱ्याला आम्ही पाहत आलो, आम्ही ऐकत आलो, ते घाणेकर माऊली आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी घाणेकर माऊलींना विनंती करतो, आपण या जरा तुऱ्याचा साजा द्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, मी विनंती करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण गवळणी ऐकल्या, ही बोबली गवलन म्हणते काय, अशा पद्धतीच्या गवळणी आज सुद्धा आपल्याला आठवणी त्याच स्मरणात आहेत. असे आमचे घाणेकर माऊली यांचा तुऱ्याच्या साजात आम्ही सत्कार करू इच्छितो. आणि मंडळी, यानंतर मी प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे एक पद मला गायचं आहे आणि ज्यांनी हे सगळा घाट घेतलाय, हा तुमचा आशीर्वाद मिळण्याचा एक माध्यम उत्पन्न करून दिले, ते सुधाकर भुवड माऊली यांच्यासाठी एक गीत आपल्या चरणाशी सादर करणार आहे. तत्पूर्वी घाणेकर माऊली यांचा तुऱ्याचा साजा. माऊली, आपण काय बोलू इच्छिता? बोलणार? हॅलो हॅलो हॅलो, आवाज वाढवा. हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्हाला सांगायचं झालं तर मी मोठ्या आजारातून आता बरा झालेला आहे आणि होणार आहे. देवाने, ईश्वराने मला पुन्हा शक्तीतुऱ्याला आणलेलं आहे, नक्की सांगतो. आता मी उभा पण राहत नव्हतो, जागेवर पडून असायचो. परंतु काय चमत्कार आहे की घंट्याची मी सेवा केली, त्यामुळे मी आज जिथे उभा आहे. तेव्हा गाताना त्या ठिकाणी मी थोडीशी सेवा करेन. त्याआधी खूप वाटते. अहो, हे व्हायरल झालेलं गाणं आपल्याला थोडक्यात सादर करतोय. तब्येत बरी नसताना मी घालणार आहे, कारण का पाजने बुवा यांच्या गाडीमध्ये सुद्धा हे गाणं मी घालणार आहे. शेवटी धन्यवाद. यासारखं सुख नाही. खरं सांगतो की आज आम्हाला घाणेकर माऊलींचा चरणस्पर्श करण्याचा योग संपन्न झाला, त्याबद्दल आभार मानतो मी सुधाकर माऊलींचं. आणि त्यांच्याच आभारात प्रदर्शनासाठी एक गाणं घेतोय. लक्ष असू द्या, बुवांना जरा सावकाश तिकडे खुर्चीवरती बसू द्या.
गाडी नंबर MH08 AX 2826 या गाडी तिथून बाहेर जाण्यासाठी अडचण करते. वॅगनार गाडी आहे. तसेच मनवी नावाची जी रिक्षा आहे MH08A 5910 या गाडीचं मालक जो असते त्याने लवकरात लवकर गाडी काढायचे. कोळीकर माऊली या तुऱ्याच्या साधात आपलं तुम्हाला काय गाणं म्हणायचंय काय? बरं, मालकांचं आभार प्रदर्शन करणारं एक गीत आपल्या चरणाशी सादर करतो आणि मी या पहिल्या बारीचा निरोप घेतोय. लक्षात ठेवा. सेतू बांधण्या रामाचा मान मिळाला खारीला. सेतू बांधण्या रामाचा मान मिळाला खारीला. सुधाकर भाऊंचं योगदान शक्य तुऱ्याच्या बारीला. बंधूंचं योगदान शक्ती तुऱ्याच्या बारीला. मंडळी, झालेली सेवा मी आपल्या पावन पवित्र चरणी अर्पण करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा हा शेवट करतो. मंडळी, सुधाकर वड आणि त्यांचा परिवार यांच्या माध्यमातून शक्तितुरा आज घडतोय आणि त्यांनी दिलेलं योगदान हे खारुताईप्रमाणे आहे. आणि खारुताईनं आपलं अंग झाडलं आणि सेतू बांधण्यासाठी मदत केली आणि त्याच प्रकारे तिच्या वरती एक वरदहस्ताचा हात फिरवून रामाने एक दीक्षा दिली. त्याच पद्धतीनं आज जे काही त्यांच्या मनोकामना असतील ते गणराया पूर्ण कराव्यात असे मी गणराया चरणी प्रार्थना करतो आणि पहिल्या बारीला विराम देतो आणि पुढील बारीसाठी पांजणे बुवांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.